सर मॉडेल कोड ऑफ कंडक्ट यांनी बँकांच्या कडून या कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेचं पालन करण्याबरोबरच अजून काय काय कारवाई करणं अपेक्षित आहे याचं सविस्तर मार्गदर्शन केलेलंच आहे। ESMS सॉफ्टवेअरचं सविस्तर प्रशिक्षण दिलेलं आहे आणि ते किती आता सुलभ झालेलं आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे, ज्याच्यातून तुम्हाला तुमचे कॅश ट्रान्सपोर्ट असेल, ट्रान्झॅक्शन्स असतील याबाबतचा रिपोर्टिंग आता योग्य प्रकारे करण्यास मदत होते। आचारसंहिता कालावधीत काय करणं अपेक्षित आहे याविषयी तुम्हाला यापूर्वी सुद्धा वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून काही नोट्स वगैरे शेअर केलेल्या आहेत। परंतु बँका ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेत खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात। इवन दो यू पीपल आर नॉट ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व विथ दी इलेक्शन मशिनरी, तुमच्या संस्थेशी संदर्भात, तुमच्या इन्स्टिट्यूशनशी संदर्भात बऱ्याच घडामोडी होत असतात। बँकांमार्फत ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज होतील व त्याच्यामध्ये आता सगळ्यात पहिल्यांदा महत्वाची गोष्ट म्हणजे उमेदवारासाठी जो काही खाते ओपन करण्याचा, बँक अकाउंट ओपन करण्याचा जो काही नियम आहे त्याच्यामध्ये उमेदवाराचं स्वतःचं अकाउंट असावं किंवा त्यांनी अधिकृतरित्या नेमलेल्या त्याच्या प्रतिनिधीचं आणि त्याचं संयुक्त स्वाक्षरीचं खातं असावं, त्याच्या 1 दिवसापूर्वीचं पर्यंत असावं। तर आपल्याकडे अप्रोच झाल्यानंतर ते अकाउंट ओपनिंग इमिजिएटली व्हावं, जी पूर्तता असते डॉक्युमेंट्स वगैरे ती इमिजिएटली ऑन द स्पॉट कशी करून घेता येईल यावरती लक्ष द्या। ते अपक्ष असू दे, कुणी असू दे, सगळ्यांना समान प्रमाणात न्याय देऊन त्यांचं अकाउंट ओपनिंग इमिजिएटली करणं आवश्यक आहे। म्हणजे त्याच्यामध्ये 1 लाख अँड अबाव जर कॅश विड्रॉवल असेल तर ते कशा प्रकारे रिपोर्ट करायचं, त्याचे डिटेल गाईडलाईन आमच्याकडे आहेत, त्या पण तुम्हाला आम्ही शेअर करू।